बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। कालची सन्माननीय शिवसेना नेते अनिल परब साहेबांची पत्रकार परिषद आपण सर्वांनी पाहिली असाल। शिवसेना रामदास कदमाच्या मानगुटीवर बसली आहे। ही पत्रकार परिषद पाहिल्यानंतर माझ्या मनात हाच विचार आला, शिवसेना या रामदास कदमाच्या मानगुटीवर बसली आहे। आता शिवसेना काही उतरायचं नाव घेत नाही, कारण रामदास कदमाने ज्या त्यांच्या मेळाव्यामध्ये, गटाच्या मेळाव्यामध्ये दसऱ्याला जे काही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांबद्दल आणि बाळासाहेबांबद्दल एक घाणेरडं गलिच्छ विधान केलं, त्यानंतर मात्र शिवसेना रामदास कदमाच्या मानगुटीवर बसली। आणि खरं तर योगेश कदमाला त्याच्या दुश्मनांकडून कमी, खरं तर योगेश कदमाला त्याच्या राजकीय दुश्मनांकडून कमी, पण स्वतःच्या बापाकडूनच जास्त त्रास आहे। याचं एक पुन्हा एकदा उत्तम उदाहरण तुम्हा सर्वांच्या समोर रामदास कदमाने स्वतः ठेवलं। कारण योगेश कदमाला बापाच्या या साऱ्या विधानांना सामोरं जावं लागणार आहे। कोकणातला तो सर्वसामान्य शिवसैनिक ह्या गोष्टी ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये चीड तयार होत असते। लक्षात ठेवा, हे रामदास कदमाचे हे फुकाचे बाण, हे फुकाचे जे बोल आहेत, हे रामदास कदमाला एक ना एक दिवस भारी पडणार हे मात्र नक्की। तो असा चढता आलेख आहे ना हा सध्या तुमचा, त्या सगळ्या संस्थांच्या, पदांच्या, सत्तेच्या, केंद्रातल्या कमळीच्या जोरावरचा जो चढता आलेख आहे ना, तो ज्यावेळेस ढबाक्कन खाली येणार त्यावेळेस रामदास कदमाचं तोंड मला पाहायचंय। कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब साहेबांनी ज्या मुद्द्यांना हात घातला, रामदास कदमाला शेवटी माफीच म्हणा नाही, माफी मागावी लागली। म्हणजे दसरा मेळ्यावर फ्रंट फूटवर येऊन खेळणारे रामदास कदम काल मात्र मी यावंच के बोललो, मी त्यावंच बोललो, मी असं काही बोललोच नव्हतो, तुम्हाला असं का वाटलं वगैरे वगैरे बोलण्यापर्यंत, म्हणजे काल रामदास कदमाला किती पडले असतील याचा विचार करा। रामदास कदमाने काल ज्या वेळेस पत्रकारांसमोर येऊन म्हणजे हा विषय जणू काही मी संपवत आहे, बाबांनो आता मला माफ करा, येऊन जाऊन एकच तुंतुन वाजवतो रामदास कदम। काय म्हणतात, मी माझा पोरगा, मी माझा पोरगा, माझ्या पोरगाला संपवायचा प्रयत्न, माझ्या पोराला यावं, माझ्या पोराला त्यावं, माझ्या पोराला आमदारकी नाही काय, म्हणजे आपलं ते पुत्रप्रेम, रामदास कदम आपलं ते पुत्रप्रेम, दुसऱ्याचं ते काय। रामदास कदमाचा कालचा जो समाचार घेतल्यानंतर TV9च्या एका वृत्ताचा मी तुम्हाला इथे दाखला देतो। काय म्हणतायत रामदास कदम बघा, त्या दिवशी फ्रंट फूटवर येऊन खेळणारे हे रामदास कदम आज काय बोलतायत जरा पहा। रामदास कदमांनी माघार घेतल्याचं दिसतं। बाळासाहेब ठाकरे दैवत आहेत, त्यांची बदनामी करायची नाही असं रामदास कदम म्हणाले। दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांच्या हातांचे ठसे कशासाठी घेतले होते असा सवाल रामदास कदमांनी केला होता। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस, 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही। बाळासाहेब आमचे दैवत आहेत, होते, आजही आहेत। मी जो उद्धवजींनी जे मला सांगितलं होतं हाताचे ठसे आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे घेतलेत किल्ल्यावरती, आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांचे हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? यांना असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून खाई त्याला खाऊ काय काय? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाणेरडे विचार आमच्या डोक्यात कदापि येणार नाही, कदापि येणार नाही, बिलकुल नाही, बिलकुल। मी संशय व्यक्त केला होता, संपला विषय माझा, मी संशय व्यक्त केला होता, मला त्या खोलामध्ये जायचं नाही आणखी। बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलंही कृत्य, असं कुठलंही वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि करणार देखील नाही मी, बिलकुल नाही। आमचं दैवत आहे। रामदास कदमांनी शेवटी म्हणजे कितीही प्रयत्न केला तुम्ही, तुमची जी उतरायची होती ना ती चांगली उतरली। जनतेने पाहिलं तिथे 1 दिवसाच्या काही मिनिटाच्या त्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी
रामदास कदम जे काही बरळून गेले त्यांच्या चांगलंच अंगाशी आलं. मी अंगाशी हा शब्द वापरतो, चांगलंच अंगाशी आलं. म्हणजे बाळासाहेबांच्या नावावरही एक असं संशयाचं वातावरण तयार करायचं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या नावाने, बाळासाहेबांच्या नाव, म्हणजे बाळासाहेबांना सुद्धा आता हे विलन बनवू लागले आहेत. का बाळासाहेबांचे ठसे हवे होते हा सगळा विचार यांच्या मनातला. मग काल रामदास कदमांच्या ह्या सगळ्या ह्या प्रश्नांवर ज्यावेळेस अनिल परब साहेबांनी योग्य मुद्द्याला हात घातला त्यावेळेस मात्र ह्यांची ततपप झाली, चांगलीच तंतरली. अनिल परब साहेब काय म्हणाले ते पहा. तुमचं सरकार आहे ना, माझी चौकशी केली आहे ना, त्या चौकशीचा अहवाल काढा, पुन्हा चौकशी करा. तुमचं सरकार आहे ना, काय रडताय? मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही सीबीआयची चौकशी मागताय, अरे रडताय कशाला? मागा ना. बाळासाहेबांच्या मृत्यूची साधं तुम्ही आता यांचं काय चाललंय ते मी तुम्हाला सांगतो. बाळासाहेबांना देखील हे विलन बनवायला लागलेत. बाळासाहेबांच्या मृत्यूचे ठसे म्हणजे मृत्यूच्या नंतर हाताचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले असं ह्यांना चित्र तयार करायचंय. याचा अर्थ काय होतो तुम्हाला समजतोय का? याचा अर्थ असा आहे, त्याला असं सांगायचंय की बाळासाहेबांचे पैसे हे स्विस बँकेत होते. तुम्हाला असं म्हणायचंय बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते? सांगा ओपनली की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते. आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांचे ठसे कशाला पाहिजेत? म्हणजे थोडक्यात हे हळूहळू बाळासाहेबांचं नाव देखील पुसायला निघालेत. म्हणजे तुम्ही असा आरोप करताय की बाळासाहेबांचे पैसे देखील स्विस बँकेत होते, ज्यांचे बाळासाहेबांच्या ठसाशिवाय ते स्विस बँकेचं अकाउंट उघडं होऊ शकत नाही. आरोपाचा मतितार्थ असा आहे. एकच मिनिट पूर्ण करतो. बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत आहे असं ह्यांना सांगायचंय. आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांच्या ठस्यांचं काय करणार? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे ठसे कशाला घेतील? नंबर एक. दुसरी गोष्ट, हळूहळू ह्यांना बाळासाहेबांचं नाव हळूहळू कमी करायचंय. त्यांना असं वाटतं की आजही बाळासाहेबांच्या नावाने शिवसेना चालली आहे. उद्धव ठाकरे आजही बाळासाहेबांचे पुत्र म्हणून ओळखले जातात. बाळासाहेबांना हळूहळू डॅमेज करायचं काम चालू आहे. आजही माझं म्हणणं असं आहे, सीबीआयची चौकशी त्यांनी मागावी, सीबीआयची चौकशी व्हावी. अनिल परब साहेब स्पष्टपणे म्हणाले की बाळासाहेबांची बदनामी करायची, बाळासाहेबांचं महत्व कमी करायचंय. जणू काही बाळासाहेबांचं स्विस बँकेमध्ये अकाउंट आहे, त्यांची त्या फिंगरप्रिंट लागतील म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घ्यायचे होते की काय, अशा प्रकारचं एक वातावरण. आणि हीच गोष्ट महाराष्ट्रातली जनता स्वतःहून बोलते की हा बाळासाहेबांना बदनाम करण्याचा शिंदे गटाचा डाव आहे. हळूहळू हळूहळू बाळासाहेबांवर आरोप करायचे. जसं तुम्ही पाहिलं असाल, प्रत्येक वेळी सन्मान्य दिघे साहेबांवरून बाळासाहेबांच्या नात्याला आणि दिघे साहेबांच्या नात्याला एक बदनाम करण्याचा डाव कायम खेळला गेला. कायम, म्हणजे अजूनही तो चालू आहे. आणि आता बाळासाहेबांचे हे ठसे वगैरे काढून एक पुन्हा एकदा गूढ तयार करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर अनिल परब साहेब काय म्हणतात बघा, माझी चौकशी करा, तुमच्याकडे सत्ता आहे ना. माझ्याकडे 2 गाड्या 2 मर्सिडीज वगैरे काढण्याचा यांनी प्रयत्न केला. आणि काय वाचलं माहितीये का? निवडणुकीच्या साठी दाखवलं ते एफिडेव्हिट ते वाचलं. म्हणजे एवढी यांची ही बुद्धी. एखाद्याची संपत्ती वगैरे बाहेर काढायची असेल तर तुम्हाला तशा प्रकारच्या माहिती दाखवा ना तुम्ही. यांनी स्वतः दाखवलं निवडणुकीतलं एफिडेव्हिट, संपत्ती विषयीचं ते विवरणपत्र ह्यांनी स्वतः तिथे प्रसिद्ध केलं, ते विवरणपत्र दाखवलं. तुमच्याकडे ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे, सीबीआय, वापरा त्यांना. ते स्वतः म्हणतायत माझी चौकशी लावा आणि तो अहवाल येऊ द्या समोर. मग माझ्याकडच्या 2 मर्सिडीज कशा आल्या, कुठून आल्या, मी सांगेन. मग तिथे लावा माझी चौकशी म्हणतायत तुम्ही की गृहराज्यमंत्री आहात. बघा काय म्हणाले होते, म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. एखाद्या गोष्टीवर उत्तर कसं द्यावं ना ते असं द्यावं. पहा जरा काय तुमच्या बाबतीत काही आरोप केलेले आहेत, ज्यात काही बिल्डर कडून तुम्ही फसवणूक केली, 800 माणसांना, मराठी लोकांना देशोधडीला लावलं, काही बिल्डर बरोबर तुमचे व्यवहार झाले, तुम्हाला काही मर्सिडीज देण्यात आल्या, असं एक शपथपत्र त्यांनी त्या पत्रकार परिषदेत दाखवलं. रामदास कदम यांची अक्कल किती आहे ती त्या दिवशी दिसली. त्यांनी जे शपथपत्र दिलं ते माझं इलेक्शनचं शपथपत्र होतं. आपण त्यांच्याकडनं त्याची कॉपी मागून घ्या. त्या शपथपत्रामध्ये माझ्या ज्या गाड्या आहेत, ज्या गाड्यांचा उल्लेख आहे, त्या गाड्या कशा घेतल्यात त्याचा उल्लेख आहे.
एखाद्या बिल्डरने जर गाडी दिली असेल तर मी ती शपथपत्रात लिहू शकतो का? आणि जी शपथपत्रात गाडी, आणि माझं तर साधं मत आहे, सरकार त्यांचं आहे ना, त्यांचा मुलगा गृह राज्यमंत्री आहे ना, चौकशी करा ना माझ्याकडे गाड्या कुठून आल्या त्या. जर माझ्या गाड्या त्यांनी दाखवलेल्या आहेत 2 मर्सिडीज, होय 2 मर्सिडीज आहेत. माझा जो धंदा आहे ना, त्या धंद्याच्या जोरावरती मी काय करू शकतो हे माझी इन्कम टॅक्सने आता चौकशी केलेली आहे, माझी ईडीने चौकशी केलेली आहे. ईडीच्या चौकशीत, इन्कम टॅक्सच्या चौकशीत रामदास कदम कोण आहे मला विचारणारा? मला विचारायचा अधिकार कोणाला आहे? इन्कम टॅक्सला आहे. मला विचारण्याचा अधिकार कोणाला आहे? ईडीला आहे. मला विचारण्याचा अधिकार कोणाला आहे? पोलिसांना आहे. तुमचं सरकार आहे ना, माझी चौकशी केली आहे ना, त्या चौकशीचा अहवाल काढा, पुन्हा चौकशी करा. तुमचं सरकार आहे ना, काय रडताय? मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही सीबीआयची चौकशी मागताय, अरे रडताय कशाला? मागा ना. एखाद्याच्या आरोपावर उत्तर कसं द्यावं ना, तर ते असं द्यावं, म्हणजे फक्त दातच नाही घशात गेले पाहिजेत, अख्खा जबडा घशात गेला पाहिजे, हे असं उत्तर दिलं पाहिजे की समोरच्याने आपले सारे झेंडेच खाली घेतले पाहिजे. पुढे ते यांच्या पत्नीविषयी काय म्हणाले की ती बिचारीला जबरदस्तीने तिथे बसवलं असेल. एखाद्याच्या म्हणजे त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे ते म्हणतात मी काही हवेत आरोप केलेला नाहीये. जर तुम्ही मला कोर्टात खेचलात, आणि मी तर म्हणतो तुम्ही मला कोर्टात खेचाच, ज्या दिवशी मला कोर्टात खेचाल त्या दिवशी मी कोर्टासमोर सांगेल, माझे सगळे पुरावे मी तिथे प्रस्तुत करेल, माझे सगळे साक्षीदार तिथे उभे करेल की हे नेमकं प्रकरण काय होतं. म्हणजे फक्त त्यांनी येऊन, त्यांच्या पत्नीने येऊन तिथे मीडिया समोर बोलून हे काही सिद्ध होत नसतं. मीडिया समोर बोलणं म्हणजे हे सिद्ध होणं असं नाही होत, ते कोर्टासमोर सिद्ध व्हावं लागतं. ते जळीत कांड नेमकं काय होतं हे सुद्धा त्यांनी सांगणं, म्हणजे रामदास कदमाच्या मगाशी मी जे म्हणालो मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न केलाय तो अगदी योग्य मी शब्द वापरला. काय म्हणाले पहा. आणि मी त्या दिवशी काय म्हटलं की जशी तुमची नार्कोटिक्स ची मागणी आहे तशी माझी पण मागणी आहे की तुमच्या पत्नीला जाळलं की ती जळाली का काय झालं याची चौकशी व्हावी. काय चुकीचं आहे? जर रामदास कदम एखाद्या गोष्टीची मागणी करू शकतात तर अनिल परब आज आमदार आहे, मागणी करू शकतो, मला अधिकार आहे तो मागणी करायचा, आणि ती मागणी मी केलेली आहे. आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, रामदास कदम यांची देखील मागणी मान्य करा, माझी मागणी देखील मान्य करा. मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही दोन्ही मागण्या मान्य करा म्हणून. नाही, पण त्यांच्या पत्नीच्या बाबतीत जो तुम्ही दावा किंवा संशय, म्हणजे एकूण जी काही घटना घडली, त्यांची पत्नी त्या दिवशी पत्रकार परिषदेत त्या होत्या. ज्योती कदम यांनी सांगितलं तो झालेला अपघात होता. मला तर आणि या त्यांच्या सगळ्या आरोप आणि या सगळ्या संशयामध्ये कदाचित तुमच्यावरही कायदेशीर कारवाईचे त्यांनी माझी संकेत दिले. अपेक्षा आहे की माझ्यावर कायदेशीर कारवाई कराच. या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार, या घटनेमध्ये जे जे लोक होते, त्या पत्नी किती दबावाखाली असेल त्या दिवशी, तिच्यावरती किती दबाव लावला असेल याचा मला अंदाज आहे. मनात असेल नसेल तरी बोलायला लावलं असेल, पण या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार माझ्यावरती कारवाई करा. मी प्रत्यक्ष साक्षीदार सगळे उभे करतो. मी देखील कुठली गोष्ट हवेत बोलत नाही. रामदास कदम यांनी माझ्यावर कोर्टामध्ये जावं माझ्या विरोधात, मला कोर्टात जे जे लोक उभे करायचे ते मी कोर्टात उभे करीन. मला एक साधं कळत नाही, या रामदास कदमाला या वयामध्ये आपल्या मुलाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडावीशी का वाटत नाही बरं? प्रत्येक वेळी आपला पोरगा कसा अडचणीत येईल याची तजवीज रामदास कदम हा स्वतः करत असतो. प्रत्येक वेळी असं काहीतरी घाणेरडं विधान करून जायचं आणि त्या पोराने त्याच्यावर सारवासारव करायची. मग अगदी त्या बार पासून असेल, आता हे जळीतकांड प्रकरण असेल, अनेक प्रकरण, अगदी मराठ्यांच्या प्रकरणांविषयी सुद्धा अगदी रोटीबेटीचे व्यवहार करेपर्यंतचे शब्द वापरले होते या रामदास कदमाने. असो, त्यांचं त्यांना लखला, पण त्यांच्या त्या दसरा मेळाव्यामध्ये हे सगळं भरळण्याची कुठेही काहीही गरज नव्हती रामदास कदमाला. त्यांची काही 3-4 विशिष्ट माणसं आहेत, ती 3-4 माणसंच तोंड सोडत असतात. ते एक जळगावचं ते पाटील, हे एक दापोली खेडचं, आणि त्यानंतर त्या म्हात्रे, ही अशी 3-4 विशिष्ट चेहरे आहेत तोंड सोडलेले. बाकीच्या इतर सटर फटरकडे आपण लक्ष सुद्धा देत नाही. पण हे जे 3-4 चेहरे आहेत ना, याच चेहऱ्यांना पुढे केलं जातं. बाकीची जण रिस्क घेत नाहीत. लक्षात आलं तुमच्या शिवसैनिकांनो? कधी बाकीचे जे आहेत ना शिंदे गटातले, ते कधीही रिस्क घेत नाहीत. हे राजकारण हे आज असं असेल उद्या तसं असेल, ते रिस्क घेत नाही, ती तोंड सोडत नाही. जे रामदास कदमाने सोडलं ते त्या
जळगावच्या गुलाब पाटलाने सोडलं आणि इकडच्या काही टघ्यांनी सोडलं. असो, याच रामदास कदमाबद्दल ज्यावेळेस अनिल परबांना प्रश्न विचारला की तुम्ही हे वैयक्तिक आरोप करत आहात का, पत्रकार म्हणाले, त्यावेळेस त्या आरोपावरही पत्रकारांना किती सुंदर उत्तर दिले. पहा, वैयक्तिक आरोप आहेत का हे. पण ज्या प्रकारे कृती कदम असतील आणि बाळासाहेबांच्या पार्थिवाचा मुद्दा असेल किंवा बारचा मुद्दा असेल, या सगळ्यावरून तुमच्यात आणि रामदास कदम यांच्यामध्ये पर्सनल वॉर सुद्धा होताना पाहिलं, म्हणजे पर्सनल टीका सुद्धा होते, राजकीय टीका म्हणतात. त्याबाबत काय? मी कुठली पर्सनल टीका केलेली नाही. त्यांच्या मुलाने मंत्री म्हणून वाळू चोरली, ही पर्सनल टीका आहे. गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो, डान्स बार मध्ये मुली नाचवल्या जातात, ज्या डान्स बार वरती 3दा रेड होते, पोलीस त्याचं रेकॉर्डिंग करतात, त्याचे पंचनामे आहेत, त्याचा FIR ची कॉपी आहे, हे पर्सनल आहे. त्यांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणात जाळली का जळाली याची चौकशी व्हावी. जशी बाळासाहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत त्यांनी CBIची चौकशी मागितली किंवा त्यांनी नार्कोटिक्स घ्यायला सांगितली, मी देखील तीच मागणी केली. याच्यात पर्सनल काय? महाराष्ट्राच्या जनतेला एका माजी मंत्र्याच्या पत्नीच्या जळीत प्रकरण खरोखर काय आहे, जसं बाळासाहेबांच्या मृत्यूचं प्रकरण खरोखर काय आहे अशी जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे, तशी त्यांच्या पत्नीचं जळीत प्रकरण जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. याच्यात पर्सनल काय? तर त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी माझ्या विरोधात कोर्टात जावं, जसा मी त्यांच्या विरोधात कोर्टात जातोय तसं त्यांनी माझ्या विरोधात कोर्टात जावं आणि कोर्टाच्या समोर काय ते दावे पुरावे जे काय द्यायचे ते कोर्टाच्या समोर देऊ. बाजूला बसून पत्नीला किती दम दिला असेल मला माहित नाही, पण बाजूला बसून एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती सिद्ध होते, ती कोर्टाच्या समोर सिद्ध करावी लागेल. आणि म्हणून माझ्यावर त्यांनी खुशाल मानहानीचा दावा दाखल करावा, मी वाटच बघतोय. आणि मी तर तुम्हाला सांगितलं की योगेश कदम यांच्या सगळ्या दुष्कृत्याचा, मंत्री म्हणून केलेल्या सगळ्या गैरकारभाराचा मी आता कोर्टात जाऊन फैसला करीन. मुख्यमंत्र्यांना मी अजूनही सांगतो, वेळीच याच्यावर कारवाई करा, अन्यथा कोर्टाचे ताशेरे आल्याच्या नंतर तुम्ही जो कारवाई करायला जाल तुमची प्रतिमा खराब होईल. उत्तरे द्यावीत तर अशी द्यावीत, नाहीतर उत्तरे देऊच नाहीत. म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, ही अशी परिस्थिती. नार्को टेस्ट करायचे, माझी करा, समोरच्याचीही करा, चला आमची मागणी स्वीकारा. म्हणजे रामदास कदमांनी सांगितले नार्को टेस्ट करा, अनिल परबाची करा, अनिल परबाची मीही सांगतो त्याची नार्को टेस्ट करा. हे असं असतं, स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं, सरळ तोंडावर बोलून टाकणं. तुमच्या हातात सरकार आहे, करा माझी चौकशी, बिनधास्त करा आणि त्याचा अहवाल जनतेसमोर ठेवा. हे असं बोलणं पाहिजे. हे लपून छपून आम्ही असं बोललो होतं का, आणि बाळासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा ठसे घेतलेले आहेत, ही अशी तुलना, हे सगळं करण्याची गरज आहे का रामदास कदमाला? कशाला एवढी सारवासारव की त्यावेळेस छत्रपती शिवरायांचेही हाताचे ठसे घेतले होते, तशाच प्रमाणे बाळासाहेबांचे घेतले असतील, हे थोर महापुरुष आहेत. मग हेच जर होतं तर मग त्या दिवशीच्या आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख का करावा रामदास कदम? म्हणजे मला ते निलेश राणेंचे ते आरोप होते ना, ते अगदी तंतोतंत खरे ठरतात. हा रामदास कदम राजकारणामध्ये खोटा बोलणंच उदयास आलेला आहे आणि खोट्याच्या जीवावर राजकारण जास्त चालत नाही. हे निलेश राणेचे आरोप आहेत. काय म्हणत निलेश राणे, जरा पहा. आमच्या वेळेसही आम्ही जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा यादीमध्ये पहिल्या 3 नावांपैकी एक नाव रामदास कदम यांचं होतं. सगळी बोलणी झाली होती आणि रामदास कदम हे निघाले बाहेर, मातोश्रीतून फोन आला आणि गाडी वळवली आणि विरोधी पक्ष नेतापद मिळवलं. आणि त्याच्यानंतर सातत्याने आमच्यावर टीका केली, जसं काय मी त्यातला नाहीच. असं हे कॅरेक्टर हे रामदास कदमांचं आहे. त्यांना कॅरेक्टरच नाही. आता तरी रामदास कदमांनी ह्या वयात तरी सुधरवावं स्वतःला. बरोबर वाटत नाही सरळ सरळ खोटं बोलायचं. आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवाच्या कृपेने आणि खोटं बोलून इतकी पदं मिळवली, पण आता तरी तुम्ही खरं बोललं पाहिजे. ठीक आहे, झालं. किती नेते भारतीय जनता पक्षाचे तुम्हाला भेटले याची यादी आहे. त्यांनी स्वतःहून केलेली आहे, कारण का राजकारणामध्ये जास्त काळ खोटं बोलून टिकता येत नाही हे रामदास कदमांना आता कळलं असेल. नुसतं अनिल परबावर टीका करून
रामदास कदम हे पळू शकत नाही वस्तुस्थितीशी, आणि वस्तुस्थिती हीच आहे की रामदास कदम शून्य झालेत, संपलेत. तर सर्वात अगोदर अकालपट्टी रामदास कदमांचीच करायला पाहिजे होती, कारण का सर्वात राष्ट्रवादीला मदत करणारा नेता कोण रत्नागिरीमध्ये, तर रामदास कदमच आहेत. आतमधून त्यांची काही का असे ना, पण निलेश राणेंनी आपल्या ह्या वक्तव्यामध्ये रामदास कदमांचा आणि त्यांचा पूर्वानुभव चांगलाच सांगितला आणि सत्यकथन केलेलं आहे. निलेश राणेंनी अगदी सत्य सांगितलं की राजकारणात खोटं बोलून मोठी झालेली माणसं रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसे मदत करायचे सगळ्यात जास्त, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. कसा खोटा बोलून याची चुगली कर, त्याची चुगली कर, त्याची चुगली कर, ही अशी कामं करून हा माणूस मोठा झाला. असं कुठे एकेकाळी या नेत्याला आम्ही वाघ समजायचो, भाई म्हणायचो, आणि आज कळतंय हे काय आहे ते. हे सागर गोटे की गोटे असो. शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा अनिल परब साहेबांना एक मानाचा जय महाराष्ट्र करतो. आणि ज्या प्रकारे त्यांनी बाळासाहेबांवर केलेल्या ह्या आरोपांबद्दल किंवा उद्धव साहेबांबद्दल केलेल्या आरोपांबद्दल ज्या प्रकारे हे प्रकरण लावून धरलं आणि रामदास कदमाला या विधानांपर्यंत आणलं, त्यासाठी तमाम महाराष्ट्राकडनं एक मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद.